नमस्कार मित्रांनो, कधी असं झालंय का की चांगलं अन्न खाल्लं पण तरीही पोट भारी वाटतं, गॅस झाला किंवा थकवा आला? अशा वेळी आपण समजतो की समस्या अन्नात आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की गडबड पोटातल्या अग्नीमध्ये आहे। पोटातला हा जठराग्नी जर व्यवस्थित पेटलेला असेल तर साधं अन्नही अमृतासारखं काम करतं, आणि जर तो मंदावला तर महागडं पौष्टिक अन्न खाल्लं तरी ते शरीरात नीट शोषलं जात नाही। हळूहळू ते विषासारखं वागू लागतं आणि मग सुरू होतात ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, सांधेदुखी आणि थकवा। आयुर्वेद सांगतो की पचन नीट झालं तर अर्धे आजार आपोआप नाहीसे होतात। मग चला पाहूया पोटाचा अग्नी जिवंत ठेवण्यासाठी 5 सोपे पण परिणामकारक उपाय। उपाय क्रमांक 1, जेवताना पाणी पिऊ नका। मित्रांनो, कल्पना करा, अंगणात एक मोठी होळी पेटली आहे आणि तुम्ही तिच्यावर अचानक पाण्याचा घडा ओतला। अशा वेळी काय होईल तर होळी विझून जाईल। अगदी असंच पोटातल्या जठराग्नीचं होत असतं जेव्हा आपण जेवताना पाणी पितो। यामुळे जठररस पातळ होतात, पचन मंदावतं, गॅस व ऍसिडिटी वाढतात। म्हणून लक्षात ठेवा की जेवल्यानंतर किमान अर्धा तास थांबा आणि मगच पाणी प्या। उपाय क्रमांक 2, जेवल्यावर लगेच झोप नको। आपल्यातल्या अनेकांना जेवलं की लगेच पलंगावर पडायची सवय आहे। याने तेवढ्यापुरती बरं वाटतं, पण त्याचा त्रास मोठा होतो। जेवल्यानंतर लगेच झोपलो की शरीराची हालचाल थांबते, अन्न पोटात अडकतं आणि गॅस अपचन सुरू होतं। त्याऐवजी साधी 10 मिनिटे शतपावली करा, एवढ्याने पचनाला गती मिळते आणि पोट हलकं वाटतं। उपाय क्रमांक 3, प्रत्येक घास नीट चावून खा। आजकाल बहुतेक जण घाईघाईत जेवतात, मोबाईल, टीव्ही किंवा कामाच्या घाईत। पण लाळ ही पचनाची पहिली पायरी आहे। लाळेमध्ये पाचक एन्झाईम्स असतात जे अन्नाला सहज पचवतात। म्हणून जेवताना घाई करू नका, प्रत्येक घास किमान 25 ते 30 वेळा चावून खा। उपाय क्रमांक 4, दररोज व्यायाम। व्यायाम हा फक्त शरीर सडपातळ ठेवण्यासाठी नाही, तर तो पचनासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे। चालणं, धावणं, योगासनं काहीही असो, पण शरीर हललं की आतड्यांच्या हालचाली सुरळीत होतात, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट हलकं राहतं। उपाय क्रमांक 5, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन। मन शांत असेल तर पचन चांगलं होतं। सततचा ताण, झोपेचा अभाव यामुळे पचनाची गती मंदावते। रोज किमान 7 ते 8 तास झोप आणि त्यासोबत थोडं ध्यान किंवा प्राणायाम मन शांत, पचन उत्तम आणि आरोग्य जबरदस्त ठेवतं। मित्रांनो, आरोग्याचं खरं गुपित महागड्या औषधांमध्ये नाही, तर या छोट्या छोट्या सवयींमध्ये आहे। पोट नीट चाललं की आयुष्य हलकं आणि आनंदी राहतं। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।